तर पहिलं तर आपण काल काय बघितलेलं, तीन मेन टाईप काय येतं, तीन प्रकारचे लूप आहेत, सॉरी लूप फंक्शन आहेत. एक नॉर्मल फंक्शन, एक ॲनॉनिमस, एक ॲरो फंक्शन, आणि चौथा टाईप आहे की व्हेरिएबलमध्ये आपण फंक्शन स्टोअर केलं तर व्हेरिएबल फंक्शन. ते मेन आहेत आणि बाकीचे ते सब टाईप आहेत. आज आपण बघणार आहे की कॉलबॅक फंक्शन. कॉलबॅक फंक्शन म्हणजे काय आहे की एका फंक्शनमध्ये दुसऱ्या फंक्शनला आपण कॉल करतो, त्याला कॉलबॅक फंक्शन म्हणतात. आणि त्या कॉलबॅक फंक्शनला आपण हायर ऑर्डर फंक्शन पण असं म्हणू शकतो. तर बेसिक काय आहे, तुम्ही फंक्शन लिहिलं, फंक्शन ॲड, आणि रिटर्न करता तुम्ही 10 अधिक 20 यांची बेरीज. हेलो console.log करें खोद लीजिए पूरा 20 मिनट में. क्या है? अच्छा ठीक है, 20 मिनट में कर सकते हैं. नोड फंक्शन बेसिक सिंटॅक्स काय की फंक्शन कीवर्डल्याचं फंक्शनचं नाव, फंक्शन ब्रॅकेट आणि त्याची बॉडी, आणि जे पण काय तुम्ही कॉल करणार आहे, तुम्ही काय त्यात ॲक्टिव्हिटी करणार आहे ते फंक्शन बॉडीमध्ये लिहिता, आणि रिटर्न असेल तर रिटर्न करू शकता. सपोज मला 2 फंक्शन लिहायचे इथं, फंक्शन प्रिंट, मी केलं console log. आपण या फंक्शनला एका व्हेरिएबल मध्ये घेऊया, लेट रिझल्ट, ॲड, प्रिंटला रिझल्ट पाठवला. आपण काय केलं, 2 फंक्शन घेतली ती, ओके. आपण 2 फंक्शन घेतले, ते एक ॲड नावाचं फंक्शन आहे आणि एक प्रिंट नावाचं फंक्शन आहे. तर यात काय करणार, आणि एक व्हेरिएबल घेतला आहे, त्यात ॲड फंक्शनला कॉल केला आहे, त्याचं जे रिटर्न येईल 20 अधिक 10 30 ती स्टोअर होणार रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये. परत खाली काय केलं, प्रिंट या फंक्शनला कॉल केला आहे आणि रिझल्ट आलेली व्हॅल्यू आहे 30, ती आपण ह्या फंक्शनला पाठवली, त्यात रिसीव्ह केली RES या व्हेरिएबलमध्ये, आणि ते व्हेरिएबल आपण प्रिंट केलं. तर तुम्हाला किती डबल फंक्शन कॉल करायला लागतोय ना, त्यासाठी
कॉलबॅक फंक्शन ही मेथड वापरतात. कॉलबॅक फंक्शन म्हणजे काय आहे की एका फंक्शनला आपण कॉल केला आणि त्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनचा आर्ग्युमेंट म्हणून एक पॅरामीटर पाठवतो, त्याला कॉलबॅक फंक्शन म्हणतात. कमेंट करूया. एक फंक्शन ॲड नावाचं घेतलं, त्याला एक नंबर पाठवणार, 2 नंबर पाठवणार आणि त्या फंक्शनचा पॅरामीटर लेट सम इज इक्वल टू नम अधिक num2. आणि एक फंक्शन बनवलं आपण, रिझल्ट. त्याला आपण एक console डॉट log रिझल्ट. आणि आपण काय केलं, फंक्शन Alex. सॉरी, पॅरामीटर द्यायचे राहिले. एक डायग्राम काढतोय. आत्ता मेसेज टाकला, आत्ता मेसेज टाकू नका, मी एक्सप्लेन करतो, नंतर सांगेल तेव्हा रिप्लाय द्या.
ओके. तर आपलं तर हे मेन बॉडी आहे जिथं आपण प्रोग्राम लिहिले आहेत तिन्ही पण. एक ॲड नावाचं फंक्शन आहे, एक रिझल्ट नावाचं फंक्शन आहे. तर तुम्ही नॉर्मल फंक्शनमध्ये काय करताय की तुम्हाला ॲडला पण कॉल द्यायचा आहे, रिझल्टला कॉल द्यायचा आहे. तर तुम्ही काय करणार, दोन वेगवेगळे कॉल देणार. पण आपण कॉलबॅक फंक्शन कशाला म्हणते ते की एक आपण ॲड नावाचं फंक्शन घेतलं, त्याला आपण 2 पॅरामीटर पाठवले 30 आणि 40, आणि तिसरा जो पॅरामीटर आहे तो आपण दुसऱ्या फंक्शनचा ॲज अ पॅरामीटर पाठवतो. म्हणजे पाठवणारा आपला आर्ग्युमेंट असतो आणि त्याचा रिसिव्ह करणारा पॅरामीटर. आपण पाठवताना आपण काय पण व्हॅल्यू केली तरी आपण त्या लोकल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. लोकल व्हेरिएबल काय, इथनं आपण रिझल्ट नावाचं फंक्शन जरी पाठवलं तरी त्याला रिसिव्ह करताना आपण कॉलबॅक नाही तर मागाशी मी रिझल्ट वगैरे काय पण नाव ऑप्शन देऊ शकतो. तर यात काय होणार, 30 आणि 40 num1 आणि num2 या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. ओके. आणि तिसरं आपण काय केलं या फंक्शनमध्ये ॲडमध्ये, एक व्हेरिएबल घेतले सम नावाचं. या फंक्शनल स्कोपमध्ये सम नावाचं व्हेरिएबल काय करते की num1 आणि num2 यांची व्हॅल्यू प्लस करत आहे, त्यांची बेरीज करते आणि ते या सम व्हेरिएबलमध्ये स्टोअर करते. आता आपल्याला दुसऱ्या फंक्शनचा पॅरामीटर आलेला, त्या फंक्शनला मी कॉल केलं. ते फंक्शन काय म्हणते की मला एक पॅरामीटर पाहिजे आणि त्याला आपण पॅरामीटर म्हणून काय केले, या दोघांची सम केलेली ती आर्ग्युमेंट पाठवला, रिसिव्ह करतो त्याला पॅरामीटर म्हणतात. पहिला कॉल कुठे गेला, ॲड फंक्शनला. त्याने 30 आणि 40 num1 num2 मध्ये रिसिव्ह केले आणि रिझल्ट हा फंक्शनचा जो ॲड्रेस आहे तो या कॉलबॅक व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. नेक्स्ट लाईन काय आहे की एक लोकल व्हेरिएबल घेतलं सम नावाचं, त्यात आपण काय केले की num1 आणि num2 ची बेरीज स्टोअर केली. परत नंतर काय केलं की व्हेरिएबल ॲज अ फंक्शन ॲज अ व्हेरिएबल आपण स्टोअर केलं, त्या फंक्शनला आपण कॉल केला. तर ते फंक्शन काय म्हणतंय, मला एक पॅरामीटर पाहिजे. आपण कोणता पॅरामीटर पाठवला, 30 आणि 40 या दोघांची सम केलेल्या पॅरामीटर पाठवला. मग त्यानं काय केलं, रिसिव्ह केलं RES या व्हेरिएबलमध्ये, त्याच्या लोकल व्हेरिएबलमध्ये, आणि आपण त्याची व्हॅल्यू console.log या इनबिल्ट फंक्शननं प्रिंट केली. याला तुम्ही डबल फंक्शन कॉलिंग पण म्हणू शकता, कॉलबॅक फंक्शन. संबंध असेल तर 1 टाईप करा. ओके. तर एक क्वेश्चन आहे, पॅरामीटर कशाला आणि आर्ग्युमेंट कशाला. तुम्ही ज्यावेळेस एखादं फंक्शन कॉलिंग करता, आता हे ॲडचं फंक्शन आहे, ज्यावेळेस तुम्ही हे पाठवताना त्याला आर्ग्युमेंट असं म्हणतात. पाठवणारा ह्या आर्ग्युमेंट असतो आणि रिसिव्ह करणारा हा पॅरामीटर असतो. त्याला जर तुम्ही हॉवर केलं तर याला पॅरामीटर असं म्हणतात. आपण इथनं काय पाठवलं, हा रिझल्ट फंक्शन आहे, पण याला भेटताना काय भेटलं आहे, ॲज अ पॅरामीटर. आणि इथं आले काय, कॉलबॅक. आपण काल एक फंक्शन बघितलेलं बघा, लेट सब गिव इज इक्वल टू फंक्शन.
की एक फंक्शन आपण लिहिलं त्याला आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेलं. तसंच आहे की हे आपण जे फंक्शन पाठवलं आहे आर्ग्युमेंट म्हणून ते रिसिव्ह करताना पॅरामीटर आपण जर ह्याला कॉल करायचं म्हटल्यावर कसं करणार, सब फंक्शन ब्रॅकेट. पण ह्याला धावताना काय धावतंय तुम्हाला व्हेरिएबल. क्वेश्चन असेल तर टाका, नाही तर आपण ट्रिपल फंक्शन बघूया. फंक्शन विथ फंक्शन कॉलिंग. डॉट जेस. ओके. हॅलो, काय पण बाबा काय विद्यार्थी काय कॉल बॅक रिटर्नड console dot log. with in call back function but not called. ओके. तर तुम्ही बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, ही लाईन वर गेला की ॲड फंक्शनला कॉल केला, त्याला आपण 30 आणि 40 हे दोन पॅरामीटर आणि तिसरा आर्ग्युमेंट ॲज अ पॅरामीटर म्हणून फंक्शन ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवलं. तर तिथं त्या फंक्शनला कॉल केला. त्या फंक्शनमध्ये त्या नंबर 1 आणि नंबर 2ची बेरीज झाली, सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली. पहिला कॉल तुम्ही बघा, इन फंक्शन बट नॉट कॉल्ड कॉल बॅक फंक्शन. आता रिसिव्ह केलेला आपण पॅरामीटर त्याला कॉल केला. त्याला कॉल करताना काय आहे की एक पॅरामीटर ते आपण मागतो, त्या पॅरामीटरला आपण सम केलेली पाठवली. सम केलेली पाठवत्या तिथं कॉल केला, इथनं कॉल वरती आला कॉलबॅक फंक्शनला. कॉलबॅक फंक्शननं रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला, या दोघांची सम. कन्सोलला काय आलं की इन कॉलबॅक फंक्शन, इन कॉलबॅक फंक्शन प्रिंट झालं. नेक्स्ट लाईनला काय की कन्सोल डॉट लॉग रिझल्ट, जो आपण इथनं रिझल्ट पाठवलेला समचा तो इथं प्रिंट झाला.
इथनं परत कॉल या लाईनला आला 31ला, इथं संपला कॉल. नंतर लाईन नंबर 33ला गेला की कॉल बॅक रिटर्न फंक्शन एक्झिक्युशन कंप्लीटेड. आता ॲरो फंक्शन आपण कसं वापरू शकतो. ट्रिपल ज्यावेळेस 3 फंक्शन जास्त आहेत, मोठे येतात, त्यावेळेस ॲरो फंक्शन वापरतो. नंतर स्टेप 1 ओके. आवाज येते का? स्क्रीन दिसते का? 1 टाईप करा. Function wake up. Function wake up. In function कोणतं नाव घेऊ?
आपण उठल्या परत ब्रेकफास्ट. इन फंक्शन वेकअपला कॉल केल्यानंतर आपल्याला याचा पॅरामीटर पाहिजे म्हणल्यावर नेक्स्ट फंक्शनचा पॅरामीटर तर पण नेक्स्ट फंक्शनचा पॅरामीटर आणि नेक्स्टला कॉल नेक्स्टला कॉल. ओके मॅच आपण काय करणार आहे मॅच एरो फंक्शनना कॉल करणार आहे. ब्रेकफास्ट गो टू कॉलेज. स्टेप नाही रिटर्न तर काही करायचं नाही. CLS ट्रिपल फंक्शन ट्रिपल फंक्शन आपण काय केलंय की एक तर वेकअपला आपण कॉल केला वेकअपला कॉल केला एरो फंक्शननं रिटर्न केला. रिटर्न आपल्याला काय आहे की ब्रेकफास्ट फंक्शन कुठपर्यंत आहे पिंक कलरची लाईन आहे ना हे अख्खं एक फंक्शन आहे. ब्रेकफास्ट कॉल केल्यावर पिंक कलर एक फंक्शन आहे तर तो कॉल झाला. रिटर्नमध्ये काय येतं ते परत गो टू कॉलेज हे एका फंक्शनला कॉल करते. पहिलं तर काय आहे की एक वेकअपचा कॉल केला आहे फंक्शन बनवले त्यात कन्सोल डॉट लॉगमध्ये आपण काय केले इन फंक्शन वेकअप. दुसरं फंक्शन काय करते ब्रेकफास्ट वेकअप झाल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करते. आणि तिसरं फंक्शन काय की गो टू कॉलेज ब्रेकफास्ट झाल्यानंतर कॉलेज वगैरेला जाते. तर कॉलेज सिस्टीम कशी आहे पहिलं एक फंक्शनला आपण कॉल केला वेकअप ओके हे फंक्शन वेकअप आहे
वेकअपला कॉल केल्यानंतर काय म्हणता येते, मला एक पॅरामीटर पाहिजे. पॅरामीटर आपण काय केला की ब्रेकफास्टचा पाठवला. ब्रेकफास्टचा पॅरामीटर पाठवताना आपण काय केलं की ॲरो फंक्शननं पॅरामीटर पाठवला. ओके, ब्रेकफास्ट इथनं आपण फंक्शन पाठवलं ॲज अ आर्ग्युमेंट. रिसिव्ह करताना काय केलं, पॅरामीटर रिसिव्ह केला नेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये. त्यातनं काय झालं की नेक्स्ट व्हेरिएबलमधनं परत कॉल केला ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टमध्ये काय म्हणतं आहे की मला एक पॅरामीटर पाहिजे. आपण यात काय केलं, परत ब्रेकफास्टमध्ये परत त्यात ॲरो फंक्शन वापरलं. ॲरो फंक्शनला आपण काय पाठवलं, गो टू कॉलेजचा फंक्शन आर्ग्युमेंट. गो टू कॉलेजचं आर्ग्युमेंट काय पाठवलं, ब्रेकफास्ट या नेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये रिसिव्ह केलं ॲज अ पॅरामीटर म्हणून. नंतर काय त्यात कन्सोल डॉट लॉग केले इन फंक्शन ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट प्रिंट झाल्यानंतर नेक्स्ट गो टू कॉलेजचा रेफरन्स घेऊन आपण ते फंक्शन कॉलिंग केलं. गो टू कॉलेजला कॉल केल्यानंतर फंक्शनमध्ये कन्सोल डॉट लॉग केले इन फंक्शन गो टू कॉलेज. असं तुम्ही नेस्टेड फंक्शन कॉलिंग करू शकता. हां, नेक्स्ट म्हणजे काय, आता नेक्स्ट हे फक्त व्हेरिएबल आहे. आपण नॉर्मल फंक्शन तू बघितलं असशील, इथनं पाठवताना आपण 30 पाठवले व्हॅल्यू. रिसिव्ह करताना काय केलं त्यानं, रिझल्ट हे त्याचं लोकल व्हेरिएबल आहे. तसंच इथं आपण नेक्स्टच्या जागी नम टाकलं. कॉल करताना पण तुला नम म्हणून करायला लागणार. इथं तू टाकलंस सब म्हणून, आणि कॉल करताना पण तुला सब म्हणून करायला लागणार. फक्त पाठवताना आपण फंक्शन ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवायचं, आर्ग्युमेंट म्हणून, आणि रिसिव्ह करताना तो पॅरामीटर म्हणून करणार. रिटर्न आहे यूज केलं. नेक्स्ट खाली 3 नंबरच्याला म्हणतोय का, हां ह्याला रिटर्न नाही. आपल्याला जर रिटर्न ह्यातनं काय पाहिजे असेल तर रिटर्न पाठवू शकतो. अदरवाईज काय नाही, फंक्शनला रिटर्न नाही लिहिलं तर चालतं. जावास्क्रिप्टमध्ये रिटर्न नसते. ज्यावेळेस तुला रिटर्न पाहिजे असेल त्यावेळेस रिटर्न कीवर्ड वापरून रिटर्न करू शकतो. आणि ॲरो फंक्शनला रिटर्न हा कीवर्ड नसतो. मग तेच की शॉर्ट, तू जर कॉलबॅक हेल म्हणून एक ऑप्शन पर्याय असतो. कॉलबॅक हेलनं काय होतं की नेस्टेड आपण फंक्शन लिहिली ना की ते वाचायला अवघड जातं. ओके, समजलं. आता सपोज तुला चौथं फंक्शन पण लिहायचं आहे, तर चौथं फंक्शन तू कसं लिहिणार, फंक्शन कीवर्ड लंच ब्रेक console dot log आणि तो टाकणार इन कॉलेज लंच ब्रेक. ओके, आता या फंक्शनला कॉल कसा देणार, एक तर आहे की तू इथं लिहून लंच ब्रेक म्हणून कॉल देणार, ते पण शेवटलाच प्रिंट होणार. CLS ओके,
इन कॉलेज लंच ब्रेक. अदरवाईज तुला काय करायचं, गो टू कॉलेजला एक रिटर्न करायचे. रिटर्न काय करणार तो ॲरो फंक्शननं, लंच ब्रेक. सॉरी सिंटेक्स, हां, ॲरो फंक्शन आणि लंच ब्रेक. मग इथे तुला काय करायचं आहे, सपोज व्हेरिएबल घेतलंस तू काय, मोस्टली लंच ब्रेकला सपोज रोटी, रोटी म्हणून आणि कॉल केलंस. ओके, बघ सेम लाईन आहे, फक्त तुला काय की नेस्टेड जर ॲरो फंक्शननं तुला कॉलिंग करायचं असेल, नेस्टेडला ॲरो फंक्शनच जरा बरं पडतं की सिंगल लाईनमध्ये एकाचं पॅरामीटर घेऊन एक 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 कॉलिंग करू शकतोस. कळलं असेल तर 2 टाईप करा. ओके, या फंक्शनवरती काय क्वेश्चन असेल तर टाका, नाहीतर आता लूप घेणार आहे मी. लूपिंगला सुरुवात करणार. तुम्हाला किती प्रकारचे लूप माहीत आहे? लूपमध्ये माहीत आहे ना की एकच काम करायला एक लूप वापरतोस. एकच काम तुम्ही सारखं सारखं करू शकत नाही ना. सारखा वेळ समज तुम्हाला 5 वेळा प्रिंट करायचे, तर 5 वेळा तुम्ही प्रिंट शब्द लिहू शकत नाही. एक लूप वापरून तुम्ही करू शकता. ओके, 4 प्रकारचे. इन सी मध्ये कोणतं असतं? फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. ओके. इन जावास्क्रिप्ट सहा प्रकारचे लूप आहेत. पहिला तर फॉर, दुसरा आहे व्हाईल, नंतर डू व्हाईल आणि पण फॉर इन, फॉर ऑफ आणि फॉर
each. तर फॉर लूप आपला सेमच लॉ चालतो. for dot js तुम्ही एक व्हेरिएबल घेतलं, नंबर, ओके, त्यात व्हॅल्यू असाइन केली 10 आणि एक आय व्हेरिएबल घेतलं, त्याला व्हॅल्यू असाइन केली नाही, आपण नंतर नेक्स्टच असाइन करू. आणि फॉर लूप घेतला की आय इक्वल टू 0, आय लेस दॅन नंबर इक्वल टू. आणि आय प्लस प्लस. यात काय करतो मी, आयची व्हॅल्यू मला प्रिंट करायची आहे. कन्सोल डॉट लॉग आणि आय. CLS फंक्शन. तुम्हाला लूप फोल्डरमध्ये जायचं आहे, तर कमांड बॅकवरून आलो, CD फोल्डरचं नाव, नोड आणि त्या फाईलचं नाव. ओके, फॉर लूपला आपण काय केलं आहे की एक लाईन नंबर 1ला काय केलं की एक व्हेरिएबल घेतले नंबर, त्याला आपण 10 व्हॅल्यू असाइन केल्या. 2 नंबर लाईनला एक व्हेरिएबल घेतला आहे, त्याला आपण कायच आत्ता असाइन केलं नाही, त्याचा डेटा टाईप ए ने. 4 नंबरच्या लाईनला गेले आपण फॉर लूपचं डिक्लेरेशन केलं आहे, त्यात आपण आयची व्हॅल्यू 0 ठेवल्या, आयची कंडिशन की कधीपर्यंत तुम्हाला इटरेट करायचं आहे ती कंडिशन टाकली, आणि आय प्लस प्लस कधीपर्यंत तुम्हाला लूप फिरवत राहायचं आहे त्यावेळेस. यात आपण तुम्हाला इफ कंडिशन टाकू, इफ जर आयची व्हॅल्यू मोड 2 इक्वल टू 0, स्ट्रिक्टली इक्वल टू तरच आयला प्रिंट कर. ओके, तर पहिल्यांदा मोडनं काय करते की 0 किंवा 1 हा रिटर्न करतं मोड. कोणतं पण एखाद्या व्हेरिएबलला ऑपरेशन जर करायचं असेल तर मोड 2 केल्यानंतर 0 किंवा 1 बायनरी भेटतं तुम्हाला रिमाइंडर. तर त्याची जर व्हॅल्यू 0 असेल तरच, म्हणजे पूर्ण भाग जर गेला तर त्याची व्हॅल्यू 0 असते. त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस इफ स्टेटमेंट ट्रू करतं. इफ ब्लॉक काय करतो, ट्रू स्टेटमेंट रिटर्न करतो, म्हणजे एक्झिक्यूट होतो. ज्यावेळेस आता तुम्ही 1 ला आला, आयची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा तुम्हाला 1च भेटणार, 0 भेटणार नाही. ज्यावेळेस तुम्ही 2 असेल त्यावेळेस पूर्ण भाग जाणार. इफ कंडिशन ट्रू झाली, कन्सोल डॉट लॉग आय, 2 व्हॅल्यू प्रिंट झाली. नेक्स्ट 3 झालं, आयची व्हॅल्यू 3 झाली. 3 वेळेस एक इफ कंडिशन एक्झिक्यूट नाही होणार. परत 4ला भाग जातो, पूर्ण व्हॅल्यू आली 0, परत जाणार कन्सोल डॉट लॉगमध्ये, आयची व्हॅल्यू प्रिंट होणार. असा ज्यावेळेस तुमची नंबर आयची व्हॅल्यू 10 असेल
लेस दॅन इक्वल टू म्हणजे कमी आहे, 10पेक्षा कमी आहे आणि इक्वल पण आहे, त्यावेळेस कंडिशन चेक करणार आणि इफ कंडिशनमध्ये ट्रू रिटर्न करणार आणि वरती जाणार. आता आयची व्हॅल्यू, मला एक क्वेश्चन आहे, कन्सोल डॉट लॉग इन आउटर लूप ऑफ आय आय. आता आयची व्हॅल्यू किती असेल, सी मध्ये झाले बेसिक फॉर लूप आहे त्यामुळे कमेंटमध्ये सांगा चॅटमध्ये. आवाज येतोय? आयची व्हॅल्यू आता काय असेल? रिप्लाय द्या रे. हां येस, ब्लॉकच्या बाहेर स्टेटमेंट प्रिंट केले. अनडिफाइंड व्हॅल्यू. तीन उत्तर आलेत आत्ताशी. एकाच आले 10, एकाच आले गार्बेज, एकाच आले अनडिफाइंड. तर आत्ता आयची व्हॅल्यू आहे 11. सगळे उत्तर चुकलेत, कारण की बघा लेटचा तुम्हाला काय सांगितलेलं मी लेटनं, की ज्या स्कोपमध्ये तुम्ही डिक्लेअर करताय, आत्ता हे काय आहे ग्लोबल स्कोप आहे, त्यामुळे आयची व्हॅल्यू आत्ता तुम्ही इथं वरती बघा हावर केलं तर आय काय आहे एनी. ज्यावेळेस तुम्ही फॉरमध्ये जाताय तर त्याला काय होतंय आय 0 इनिशियलाइज होतंय. 0 इनिशियलाइज झाल्यावर त्याचा डेटा टाईप काय झाला नंबर. नंबर झाल्यानंतर ज्यावेळेस त्या 10 कंडिशन ट्रू होतात, शेवटला तुमचा ज्यावेळेस 11व्या वेळेस प्लस होतो, आय प्लस प्लस 11 येतं, त्यावेळेस तुमचा कंडिशन फॉल्स होती, त्यामुळे इकडं आत जातच नाही तो. ओके बघा, इन आउटर लूप ऑफ व्हॅल्यू आय 11. आणि ज्यावेळेस इथं लेट त्यावेळेस काय येईल आता मी या ब्लॉक पुरतं डिक्लेअर केले. बाकीच्यांना समजते ना, कोण रिप्लाय देना झाले. येत असेल तर येत असं नाही तर 0 टाईप करा.
मी तो पण सांगितलं बघा सुरुवातीला की CLS लाईन नंबर 1ला आपण काय केलं आहे की हा फंक्शन ग्लोबल स्कोपच आहे सगळा. स्कोप काय हा ग्लोबल आहे. ग्लोबल म्हणजे हा फाईल पुरता आहे. तुम्ही खाली कुठं पण नंबर किंवा आयची व्हॅल्यू जरी प्रिंट झाली तरी सगळीकडे आय व्हेरिएबल आणि नंबर व्हेरिएबल चालणार आहे. का तर त्याला आपण आज फंक्शन बॉडी वगैरे काय दिली नाही. ह्या फाईल स्कोप आहे सगळा. तर त्यात आपण काय केलं, नंबर या व्हेरिएबलला 10 व्हॅल्यू असाइन केली आणि आय व्हेरिएबल घेतले त्याला आपण व्हॅल्यू असाइन केली नाही. आता तो अनडिफाईन्ड होणार. व्हॅल्यू असाइन केली नाही की अनडिफाईन्ड होतो. console.log बघा अनडिफाईन्ड. आणि तुम्ही सी मध्ये गार्बेज भेटतं तसं जावास्क्रिप्टमध्ये गार्बेज भेटत नाही, त्याला व्हॅल्यू अनडिफाईन्ड भेटते. गार्बेज उत्तर बरोबर आहे, तुम्ही सीचं रिलेट करताय. फक्त नोट्समध्ये वगैरे लिहिताना अनडिफाईन्ड व्हॅल्यू असे भेटतील लिहा. नंतर काय झालं, लाईन नंबर 5ला फॉर लूप आपण डिक्लेअर केला. फॉर लूपला तीन कंडिशन असतात. एक असतं की डिक्लेअर काय करायचं असेल तर, दुसरं असतं की कंडिशन की कुठपर्यंत तुम्हाला लूप फिरवायचं आहे, आणि तिसरं म्हणजे इन्क्रीमेंट कधीपर्यंत फिरवायचं आहे. आणि आपण काय केलं, इफ स्टेटमेंट यातच टाकलंय की मोड 2 काय करतं 0 किंवा 1. नॉर्मल तुम्ही जर आता कॅल्क्युलेटर काढलं दोन मोड 2 ते 0 रिटर्न करता. ज्यावेळेस तुम्ही 3 नाही करता त्यावेळेस 1 रिटर्न करता. म्हणजे बायनरी तुम्हाला 0 किंवा 1 जर आपल्याला पाहिजे असेल ॲन्सर, ट्रू किंवा फॉल्स या ह्याच्यात ॲन्सर जर पाहिजे असेल ना त्यावेळेस हे मोड जास्त करून वापरतात. नंतर काय केलं, console.log मध्ये आपण आयची व्हॅल्यू प्रिंट झाली. आयची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 होती त्यावेळी प्रिंट झाली. दोन व्हॅल्यू असेल तेव्हा प्रिंट होणार 4, 6, 8, 10. ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू 11 होणार, 11 झाल्यावर कंडिशन झाली फॉल्स, मग फॉर लूप आत जाणारच नाही. डायरेक्ट लाईन नंबर 13ला आला console.log इन आउटर लूप ऑफ व्हॅल्यू आय, आणि आयची व्हॅल्यू आपण प्रिंट केली. ओके, समजलं का? लेट आहे. आता बघा तुम्ही एरर का म्हणता होते. तुम्ही जे आय व्हेरिएबल डिक्लेअर केले ते मी फंक्शनल व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्यामुळे ते एरर दावते की आय हा डिक्लेअरच नाही. जरी तुम्ही व्हेअर केलं तरी पण एरर येईल. नाही एरर आला. वेअर हा ग्लोबल स्कोप आहे. आणि अजून एक आहे की वेअरमध्ये ग्लोबल स्कोप जरी असला तरी आता मला इथं वाटलं की वेअरला आय विदाउट इज इक्वल टू स्ट्रिंग काहीतरी केली हॅलो, तरी चालतं.
आयची व्हॅल्यू काय आली हॅलो. तर इथं तुम्ही लेट दिलं आणि इथं पण लेट दिलं तरी चालतं, कारण की हा लेट आहे ह्या फंक्शन पुरतं, ह्या लूप पुरतं आहे, आणि हा लेट आहे इथनं खालचं जे आपण एक्झिक्यूट करणार आहे काय पण कोड त्यासाठी. ओके हॅलो कळलं असेल तर 2 टाईप करा. सॉरी. तर तो मासाने फॉरचा अजून बहुत सिनारी आहेत, पण आपल्याला बाकीचे पण लूप्स कवर करायचे. व्हाईल डॉट JS आपण ॲरे घेऊ आता. लेट कोणतं घेऊ, स्टुडंटचा ॲरे. ओंकार फोर्क हॅरी वॉटर आणि इन्फोसिस्टम. तर मला काय करायचं आहे, प्लस लेट हा एक व्हेरिएबल घेतला. आता व्हाईल is I less than आणि I plus plus. console dot log student of I. ओके. तर मी तुम्हाला सांगितलेलं मागं पहिल्यांतर पुढे समजून सांगतो की एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे
त्याला आपण जे पण व्हॅल्यू असाइन करेल त्या टाईपचा तो डेटा टाईप बनून जातो. आपण त्याला ॲरे असाइन केला आहे. म्हणजे स्टुडंट काय, स्टुडंट हा ॲरे, त्यात व्हॅल्यूज स्ट्रिंगच्या आपण एंटर केले. 4 व्हॅल्यू आहेत, हॅरी, फोर्क, पॉटर आणि इन्फोसिस्टीम. लाईन नंबर 2ला काय केलं आहे की आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे 0 ने, म्हणजे तो नंबर टाईपचा व्हेरिएबल आहे. 4 नंबर काय व्हाईल हा लूप डिक्लेअर केला आहे. व्हाईल लूप काय म्हणतो की मला कंडिशन वरती पाहिजे. ओके, आणि जोपर्यंत काम करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं कंडिशन फिक्स नसते, शक्यतो ॲरेवरती कसं आहे की कंडिशन फिक्स नसते. आपण सीमध्ये \0 जर आपल्या स्ट्रिंगवरती काम करायचं असेल, एक अक्षर प्रिंट करायचं असेल, तर आपण काय करतो की कंडिशन टाकतो की \0. तसं इथं इनबिल्ट आपण ॲरेला बघा काल इनबिल्ट मेथड बघितलेल्या, पुश, पॉप, लेंथ म्हणजे काय की ॲरेची लेंथ काढतं. इथं तुमचं प्रिंट काय होणार आहे, ॲरेची लेंथ किती आहे, 1 2 3 4. ओके, नेक्स्ट आपण काय केलं, console.log ॲरे ऑफ आय, ॲरेची व्हॅल्यू आत्ता पहिल्यांदा 0 आहे, त्यावेळेस आवाज येतो का, स्क्रीन दिसते का, एक टाईप करा. ओके, हां, तर पहिल्यापासून सांगतो. एक ॲरे घेतला आहे स्टुडंट नावाचा, त्यात आपण स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केलं त्या हॅरी, फोर्क, पॉटर, इन्फोसिस्टीम. एक आय नावाचे व्हेरिएबल घेतले, त्यात 0 व्हॅल्यू आपण असाइन केल्या. एक लूप लिहिला आहे, ज्यावेळेस तुमची कंडिशन फिक्स नसते. इंटरव्ह्यूला तुम्हाला क्वेश्चन विचारतात की फॉर लूप कधी वापरायचा आणि व्हाईल लूप कधी वापरायचं, कॉमन क्वेश्चन आहे. की फॉर लूप कधी वापरतो आपण, की ज्यावेळेस एक साईज फिक्स असते. तुम्हाला समजा YC कॉलेज टू HM कॉलेज जायचं आहे, ही काय झाली साईज फिक्स आहे, तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे, त्यावेळेस तुम्ही फॉर लूप वगैरे वापरू शकता. व्हाईल कधी, जोपर्यंत माझं पाय दुखत नाही तर तोपर्यंत मी चालणार, अशी एखादी कंडिशन असेल, फिक्स नाही तुम्हाला तुमचं पाय कधी दुखतेल वगैरे, त्यावेळेस तुम्ही व्हाईल लूप वापरू शकता. आता त्यात काय केलं आहे मी, आय नावाची कंडिशन टाकली, स्टुडंट डॉट लेंथ. काल मी तुम्हाला ॲरेचे इनबिल्ट मेथड शिकवलेल्या, त्यात लेंथनं काय होतं की तुमचं जो पण ॲरे आहे त्याची लेंथ देतं, रिप्लेस करतं. आणि खाली console.log काय केलं आहे, स्टुडंट ऑफ आय, आयची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 1 2 3 4 अशी येईल, तोपर्यंत हा लूप फिरत राहणार.
ओके. हॅरी पॉटर, पहिल्यांदा काय झालं, हॅरी प्रिंट झालं, नंतर फोर्क, नंतर पॉटर, नंतर इन्फोसिस्टीम. कळलं असेल तर 2 टाईप करा व्हाईल लूपचं. क्वेश्चन असला तरी टाका व्हाईल लूपबद्दल काय. फॉर फिक्स्ड. नेक्स्ट आहे डो व्हाईल. डो व्हाईल बेसिकली काय आहे की एक तरी कंडिशन झालीच पाहिजे, त्यावेळेस डो व्हाईल वापरतात. जसं की एक्झिक्यूट, लेट आय व्हेरिएबल घेतलं, समजा मी 10 व्हॅल्यू स्टोअर केली. ओके, म्हणून काय करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. व्हाईल कधीपर्यंत करायचे, जोपर्यंत आय मोठा आहे. वीस. ओके, CLS डो व्हाईल. पहिल्यांदा मी काय केलं, एक आय व्हेरिएबल घेतलं, त्यात 10 व्हॅल्यू असाइन केली, नंतर डो व्हाईल लूप लिहिला. डो म्हणजे काय, जे पण तुम्हासनी आपण व्हाईलमध्ये लिहित होतो, ह्या कंडिशन, जे पण तुम्हाला काय काय काम करायचं आहे ते तुम्ही डोमध्ये लिहायचं. डो म्हणजे काय, करा, आणि व्हाईल म्हणजे काय, कधीपर्यंत. मग इथं ती कंडिशन येणार. आता मी कंडिशन काय टाकली, आय ग्रेटर दॅन 20, तर कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. 20 10पेक्षा मोठा आहे का, नाही. मग त्यामुळे काय झालं की एकदाच तुमचा आयची व्हॅल्यू प्रिंट झाली.
इथं मी i++ केलं आणि इथं लेस दॅन टाकलं. त्यावेळेस तुमचा जसा आपला व्हाईल लूप प्रिंट झाला तसा डो व्हाईल लूप प्रिंट होईल की 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 आता आयची व्हॅल्यू 20 आहे. कंडिशन काय म्हणत्या 20पेक्षा कमी असला तरच हा लूप फिरव. ज्यावेळेस तुम्ही इथं लेस दॅन इक्वल टू टाकता त्यावेळेस तुमची व्हॅल्यू 20 पर्यंत प्रिंट होणार. ज्यात कधी कधी असं सिनारिओ येते की तुम्हाला कंडिशन माहीत नसते, पण तुम्हाला आहे ना एकदा तर फंक्शन रन करायचं, फंक्शन नाही तर काय पण असं, त्यावेळेस तुम्ही डो व्हाईल यूज करू शकता. कळलं असेल तर 3 टाईप करा. आता तुम्हाला ते इनफायनाईट लूपबद्दल सांगतो. इनफायनाईट लूप बेसिकली काय सेम असते, फक्त तुम्ही जर तिथं कंडिशनच टाकली नाही, CLS फक्त माझा लॅपटॉप हँग होऊ नये त्यावेळेस हा झाला इनफायनाईट लूप. कंडिशन तर ट्रू आहे पण त्याची आयची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंटच केली नाही. वर जातोय, चेक करतोय, पहिल्यांदा प्रिंट झाला console.log, आयची व्हॅल्यू किती आहे 10, परत आला खाली कंडिशन 20पेक्षा कमी आहे का, कमी आहे, परत गेल्यावर परत त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली 10. त्याला आपण कंडिशनच टाकले नाही ना. ज्यावेळेस आपण कंडिशन काहीच देत नाही, कंडिशनमध्ये काय की इन्क्रीमेंट वगैरे, त्यावेळेस इनफायनाईट लूप त्याला म्हणते. कधीपर्यंत थांबला, जोपर्यंत बघा हा तुम्हाला बार दिसत असेल तर एवढ्या वेळा तो लूप फिरलाय विथिन सेकंड्स. नेक्स्ट आहे की फॉर इन. फॉरेन लूपची कॉमन गरज आली जावास्क्रिप्टमध्ये. आपण इकडं ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. लेट ऑब्जेक्टला मी काय सांगितलं की की व्हॅल्यूजमध्ये डेटा स्टोअर होतो. की व्हॅल्यू म्हणजे काय की डाव्या साईडला की, राईट साईडला व्हॅल्यू. OBJ नावाचा, त्याला आपण काय त्याचं नाव हॅरी, कॉमा त्याचं वय 20 आणि तो कोणत्या सिटीत राहतो. पुणे. त्यावेळेस आपण काय करणार, सपोज आता मी ते एक पण सिंपल वे सांगतो. लेट एक व्हेरिएबल घेतला आय म्हणून, फॉर
इन OBJ आणि फंक्शन चालू console.log. तर त्यानंतर आय प्रिंट करून दाखवतो डबल कोटमध्ये इज इक्वल टू आय म्हणजे त्याची की व्हॅल्यू घेतं कॉमा सेपरेटेड आणि OBJ त्याच्यातलं आय पाहिजे मला. foreign.js. तर बघा आपल्या व्हॅल्यू प्रिंट झाल्या. OBJ काय केलं आहे मी एक ऑब्जेक्ट टाईपचा डेटा त्यात स्टोअर केला आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय की त्याला की असते आणि एक व्हॅल्यू असते. की म्हणजे काय त्याचं नाव हॅरी, वय काय आहे 20, एज 20 आणि सिटी पुणे. के व्हॅल्यूमध्ये त्याचा डेटा स्टोअर केला. आता मला ऑब्जेक्टला इटरेट करायचं आहे. ऑब्जेक्टला मी तुम्ही आता जावामध्ये परत आपण टेबल बाइंडिंग बघणार आहे. टेबल म्हणजे काय की इथं HTML मध्ये तुम्ही TD बघता, अँग्युलर ब्रॅकेटमध्ये देतो मी. TD म्हणजे टेबल डेटा. TD ओके की आणि व्हॅल्यू. यालाच तुम्ही काय म्हणता HTML मध्ये टेबल हेडिंग. तर ज्यावेळेस तुम्हाला सर्व्हरवरनं डेटा येतो, तुमचं नाव असेल, वय असेल, एज असेल, सिटी असेल, तर तुम्हाला फॉर लूपमध्ये काय होणार की त्याचा एक ॲरे फिरवायसाठी त्याचे लेंथ काढा. परत ऑब्जेक्ट जर फिरवायचं असेल तर डॉट ऑपरेटर वगैरे ते सगळं वापरून मोठं सिंटॅक्स होतं. तसं जावास्क्रिप्टचं काय आहे की इनबिल्ट टाईप फॉर इन लूप. त्यांनी 3 फॉर काढले ना, फॉर इन, फॉर ऑफ आणि फॉर इच. फॉर इन स्पेसिफिक ऑब्जेक्टसाठी इटरेट करण्यासाठी वापरतो आपण. तर आपण काय केलं की लेट आय एक व्हेरिएबल घेतलं, त्यात आपण काय केलं ऑब्जेक्टचा की काय आहे आत्ता डाव्या साईडला की म्हणतात, तो त्यात स्टोअर होतो. आता आयची व्हॅल्यू समजा नेम आहे, तर मग पहिलं काय केलं console.log मध्ये आय केलं नेम. तर इथं मी काय टाकणार नाव TD मध्ये बाइंडिंग करताना. त्याची व्हॅल्यू काय आहे
ऑब्जेक्ट ऑफ आय, त्याची व्हॅल्यू हॅरे, इथं मी हॅरे प्रिंट करणार. तर एज नंतर काय नेक्स्ट फॉर इन नंतर त्याला कंडिशन वगैरे काय लागत नाही, त्याचा तो एंडिंगला आपोआप त्याचा तो थांबतो. तीच तर ती हे स्पेशल टाईपची मेथड त्यांची कॉल होती. त्यामुळे ऑब्जेक्ट संपला की ते आपोआप रिटर्न करतं. नेक्स्टला काय केलं, एज घेतलं. आता आयचं की कोणते एज, इथं तुम्हाला एज प्रिंट झालं. ज्यावेळेस पहिला इटरेट होणार तुम्हाला नेम, सेकंड टाईमला काय झाला की एज प्रिंट झाला, आणि थर्ड टाईमला सिटी झाला. आणि तो आणि माहीत असेल तो फोर्थ टाईमला फिरलाय. फॉर लूपचं तुम्हाला सांगितलं असेल की आय आपण मगाशी प्लस 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 करतो की फोर्थ टाईमला तो इटरेट झालाय पण त्याला काय व्हॅल्यू भेटली नाही. म्हणजे इथं बघा तुम्ही बॅकस्लॅश नेक्स्ट लाईन प्रिंट झाल्या, त्यावेळेस तो थांबला, त्याला काय फिरवायलाच गावलं नाही, त्यामुळे त्याला तो थांबला आणि डायरेक्ट फॉर लूप एक्झिक्यूट झाला, टर्मिनेट झाला. फक्त लक्षात ठेवा की फॉर इन ऑब्जेक्ट इटरेट करण्यासाठी वापरतो आपण. फॉर इन कळलं असेल तर 4 टाईप करा. फॉर इन असं नाही की आपण दुसरीकडे वापरत नाही, ॲरेला पण आपण वापरू शकतो. सपोज लेट ARR इज इक्वल टू ॲरे घेतला 10, 20, 30 आणि 40. फॉर आता शॉर्ट सिंटॅक्स दावतो तुम्हाला, हे सारखं काय व्हेरिएबल लागणार नाही. लेट इथं नम ॲरे, त्यातला नंबर नम इन नम ॲरे. console.log index. एवढा एकच फॉर लूप घेणार आहे, बाकीचे फॉर ऑफ आणि फॉर इचला जरा वेळ लागणार आहे. फॉर इंडेक्स नम आणि त्याची व्हॅल्यू नम ॲरे ऑफ नम. log terminated. ओके, ज्यावेळेस तुम्ही ॲरे रिटर्न करता, ॲरे तुम्हाला इटरेट करता फॉर इन लूपनं, त्यावेळेस तो इंडेक्स रिटर्न करतो. इंडेक्स म्हणजे काय, 0, 1, 2, 3 अशा इंडेक्स रिटर्न करतं. आणि नम ॲरे म्हणजे काय, नम ॲरे त्याची इंडेक्स पहिल्यांदा तर 0 येणार, 10 प्रिंट होणार, नेक्स्टला 20, 30, 40. ओके, 10, 20, 30 आणि 40 आणि शेवटला लाईन एक प्रिंट झाली
ॲरे टर्मिनेटेड. कळलं असेल तर 5 टाईप करा. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. 11 वाजता भरपूर उशीर झाला आहे. अदरवाईज क्वेश्चन असेल तर सांगा.